नमस्कार, मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा व शांतीचा जावो ही बाप्पाचरणी प्रार्थना। तर आपल्याला आता बनवायचे तिखट भाकरी, म्हणजे आजचा बेत आहे तिखट भाकरी। सोना बघा वडापाव खाते। अरे वडापाव जातो, कॅन्टीनला गेली होती पप्पांसोबत आणि वडापाव घेऊन आली आहे। तर बॅगेत सामान घेऊन आलेत। खायचं सामान जास्त आणलं काय? काल मग आम्हाला जायचं होतं कॅन्टीनला, नाही गेला। आता मी पण वडापाव खाते, मस्त वास खूप छान येतोय। कशी टेस्ट मस्त आहे ना। साहेब पण हात धुवून आलेत वडापाव खाण्यात। मस्त आहे, मस्त आहे ना वडापाव, एकदम तिखट झणझणीत मस्त। वडापावची आठवण येते बाहेर असताना। वडापाव खायला आहे बाहेर नाही, वडापाव व्हायचे आपल्यासाठी महाराष्ट्रात तिकडे तर भेटतच नसत। मनमाडला पण नाही एवढे। ते ट्रेन मध्ये विकायला येतात ते काही चांगलं। इथं काय आमचा धंदा करायचा म्हणलं चांगलं बनवायला लागणार आहे की नाही। तर या वडापाव खायला चला। आज बनवायची आपल्याला तिखट भाकर, आणि आत्याने पीठ आणलं होतं बरं का गावावरून। का एवढं पीठ आणलं होतं आत्याने, म्हणलं बनवा त्याच्या तिखट भाकरी। तुला गावाला खाल्ल्या होत्या का तिखट भाकरी? नाही खाल्ल्या? त्या पिठाचा सुगंध इतका मस्त येतो ना, भारी येतो। तर एवढं पीठ घेतलंय बरं का, मिरच्या घेतल्या त्याच्यात, थोडस जिरं टाकते आणि हळद पण लागेल नाही का, हळद लसूण, चला याला वाटण करून घेते याचं। तर कांदा धनिया पत्ता कापून घेतलेला आहे, ते टाकून घेते। धनिया पत्ता जेवढा जास्त असेल तेवढं चांगलं लागतं। वाटून घेतलं, याच्यातच पाणी घेतलं। नमक तर टाकलेले, पहिलंच नमक टाकले। पहिल्यांदा असं चांगलं मिक्स करून घेते, मग जेवढं पाणी लागेल तेवढं टाकता येईल। पाणी टाकून बघा अशा पद्धतीने पीठ मळून घेतले। आता याचं मस्तपैकी बनवते। आपल्याला
पुण्यात पाऊस येतोय बरं का. सकाळपासून नव्हता आला पण आता आला. एक बॉटल एवढं महाग का आणल्यात? पाऊस बघा किती तिकडे पाऊस भरलाय. आता येतोय इकडे हळूहळू.